3 आयुष्यातली वेळ जपून वापरा. 1 सेकंद सुद्धा कधी वाया घालू नका. काम नाही झोपून घ्या. झोप झाली टीव्ही पहा. टीव्ही संपला पेपर वाचा. वाचन संपलं ग्रंथ वाचा. ग्रंथ वाचला झोपून घ्या. फिरून या. व्यायाम करा. सत्कर्म. 1 सेकंद वाया घालू नका. ही संधी पुन्हा नाही. भजने कीर्तन संपले हो 3-3 तास मोबाईल पाहतात. अरे भरमिष्ट आहे का काय तुम्ही? 1 सेकंद सुद्धा वाया घालू नका. याच्यावर तुमचं काय मत आहे? किती झाले? 3. चौथं वाक्य, कुणालाच घाबरू नका, काळाला घाबरा आणि तुम्हाला सगळे माफ करतील. तुम्हाला काय पाप करायची तेवढी करा. आणि पापी माणसांनी काही जरी केलं तर दुसरी माणसं त्याच्यावर जळू नका. त्याचा शेवट कसा याचा अभ्यास करा. थोडं सायलेंट जागा. काय फरक पडत नाही. शेजारच्या बाईच्या नवऱ्याने तोळभर सोनं केलं तर बायको आहे त्याची. मिळाला असेल कुठं टक्का केला. मग तुम्ही गप्प बसायचं ना. कुठून नशीब फुटलं, कुठून तुमच्या नादी लागले, असा दरिद्री माया नशिबात पडला. बघा ना, महिन्यात हार घेतला घेऊ दे, पण 1.5 महिन्यात बँकेला नेला तो हार. तुम्हाला प्रारब्धाने जेवढी लक्ष्मी मिळते तेवढी मिळवा आणि त्याच्यात समाधान राहा. अंगातली ताकद जपून वापरा. खिशातला पैसा जपून वापरा. आयुष्यातली वेळ जपून वापरा. कुणाला घाबरू नका, काळाला घाबरा. आणि 5वं वाक्य, तुम्ही गरीब आहात तवर तुम्हाला शत्रू नाही. तुम्ही पिऊन गटारीत पडा, एक माणूस तुम्हाला दुश्मन नाही. पडा, कामावरून येताना येऊच नका घरी. शिमेच्या नळीत झोपा, तुम्हाला दुश्मन नाही. तुम्ही फक्त फ्लॅट घ्या, दुश्मन उठले. गाडी घ्या, दुश्मन उठले. चांगलं वागलं तरच दुश्मन आहे. तुमचं काय मत आहे? किती झाले? 5. आणि 6वं वाक्य, शत्रू कधीच बाहेरचे नसतात. शत्रू घरातलेच असतात. आणि 7वं वाक्य, जी लोक तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक तुमच्या गैरहजेरीत तुम्हाला नाव ठेवतात. या वाक्याशी तुम्ही सहमत आहात का? हे इंद्रिकरचे वाक्य आहेत भाऊ. हे पुस्तकातले नाहीत. हे अनुभवाचे वाक्य आहेत. यातलं निम्म्यापेक्षा जास्त कीर्तन अनुभवाचं आहे. पुस्तकातलं आहेच, ओवी आहे, गाथा आहे, हरिपाठ आहे, पण अनुभव आहे. आणि आपल्या माणसांनी थोडं बोललं पाहिजे. यावर तुमचं काय मत आहे? आता तरी पुढे आती उपदेश नका करुणाचा आयुष्याचा. आता तरी पुढे आती उपदेश नका करुणाचा अज्ञानाची मुळी तोडली की तुम्हाला ज्ञान येईल. इथं आपण 42 मिनिटापूर्वी होतो. पण तुम्हाला त्याच्याकरता लग्नाच्या अगोदर मुलगा झाला पाहिजे. तुमचं डोकंच बंद झालं. तुम्ही लगेच म्हणाल खाली जाऊन बोलले. खाली जाऊन नाही बोलले. माया नावाची म्हातारी मेली पाहिजे आणि बोध नावाचा मुलगा झाला पाहिजे. आज तुम्ही मी सगळे कशात गुतेले? माया नावाची म्हातारी मेली का बोध नावाचा मुलगा झाला पाहिजे. आणि बोध कोणता माहिती आहे? मीच वासुदेव आहे. मला लग्न न करता 4 मुलं झाली. ऐका कोणती? ज्ञानराज माझी, योग्याची माऊली, साधकाचा मायबाप, ज्ञानाबाई माझी, अनाथाची माय, आणि वेदशास्त्र देती ग्वाही. पहिला मुलगा वेद झाला. दुसरा मुलगा
योग झाला, तिसरा मुलगा साधक झाला, चौथा मुलगा अनाथ झाला. पहिल्यासाठी अमृता अनुभव आला, दुसऱ्यासाठी चांगदेव पासष्टी आली, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आली आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ आला. आणि आज तुमच्यासाठी कीर्तनाला घेतलेला अभंग हरिपाठातला आहे. आणि पाया पडून सांगतो, सगळ्यात अवघड ग्रंथ म्हणजे हरिपाठ. आणि हरिपाठ हा ग्रंथ नाही आहे जरा भजने बिजने इने करी बिने करी, जरा टाळकरी बिळकरी नीट आहे का. इथं कीर्तनकारांना हरिपाठ येईन, बोलावं तर तुझ्या बापाचं काय जातं. मी शिव्या कोणच्या खाऊ, मी काय उक्त घेतलंय का. नाही, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये, हरिपाठ हा ग्रंथ नाहीये, हरिपाठ हा संप्रदायाचा आत्मा आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, ज्ञानेश्वरी विश्वाची आई आहे. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये, विश्वाची. महिला मंडळ तुमचं लहान पोरगं पाण्याला मम म्हणलं तर तुम्हाला आनंद होतो. बा 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 आणि बाबा म्हणल्यावर किती आनंद होतो. मग ऐकायचं वाक्य, तुमचं पोरगं बाबा म्हणल्यावर तुम्हाला जेवढा आनंद होतो ना, ज्ञानेश्वरीची ओवी मुखातून बाहेर पडली तर ज्ञानोबा राहायला तेवढाच आनंद होतो की माझं लेकरू ज्ञानेश्वरी. ब्रेनचा शोध लागला, मेंदूचा शोध लागला, अटेकचा शोध लागला. एज्युकेटेड लोक नीट आहे का, सर्व्हिसवाले. चंद्रावर माणसं गेली, मंगळावर गेली असं म्हणतात, ते तुमचं तुम्ही पहा. आत्तापर्यंतच्या इतिहासात पृथ्वी निर्माण झाल्यानंतर ज्ञानेश्वरीच्या एका ओवीचं खंडन कुणाला करता आलं नाही, एवढा विद्वान ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरीचं खंडन नाही. आता याच्यात निम्मे निघतील पसायदान पाठ नाही असे. ज्ञानेश्वरी आहे ती काय हे गाणे बिने जाऊ दे, सकाळी येत्या दुपारी जात्या, हे गाणे चित्रपट हे किरकोळ गोष्ट आहे. किती भारी चित्रपट निघाला तर लोक डबल पाहत नाही. किती भारी गाणं निघलं तर 10 वाक्य 10च्या पुढं ऐकत नाही. ज्ञानेश्वरीची एक ओवी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत तिला नवा अर्थ आहे. आता पुढचं वाक्य तुम्हाला पटणार नाही. ज्ञानेश्वरी देवाऱ्या ठेवून तिचे दर्शन घेतलं तरी ताकद आहे. आता पुढे सांगू, ज्ञानेश्वरीचा स्पर्श सुद्धा माणसाचं कल्याण करतो. ज्ञानेश्वरी ग्रंथ नाहीये महाराज, ज्ञानेश्वरी लिहिणारं बाळ इतकं बारीक आहे, इतकं बारकं बाळ आहे की ते बाळच 15 वर्षाचं आहे. त्याचं वाङ्मय काय असेल. ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी अनाथाची माय, ज्ञानबाई माझी ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे ना, ज्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली त्यांची बहीणच ही आहे. हिचाच नवरात्र उत्सव आहे. कुणाचा? देवीचा. हे नंगाट घर आहे, ही लई नंगाटबाई आहे. देवी देवी. हिचा नवरा एक पट, ही दुप्पट. हिचं पोरग तिप्पट. पोरग फिरतं नंदीवर, पोरग फिरतं उंदरावर, हिचा नवरा फिरतो नंदीवर,
आणि ही भरती वागाव. महिला आरक्षण हिनंच काढलं. आता हे लोक नाही, पहिली महिलांना पहिल्यापासूनच किंमत आहे मला. आता एवढं लोक डळमळीत वर फट्या वाक्याचा अर्थ लावून बोंग्या करून देत्या. नाही तर पहिल्यापासूनच आहे. तुम्ही अभ्यास करा. शंकर कशावर फिरतो? नंदीवर, बरोबर आहे. आणि त्याचा पोऱ्या कशावर फिरतो? उंदरावर. आणि त्याची बायको कशावर फिरते? मग महिलांना आरक्षण कधी होतं? शंकर पहिल्यापासून बैलावरची. आणि पार्वती पहिल्यापासून माझंही तेच आहे. पार्वती गेली बचत गटाच्या मिटिंगला, शंकर भरितो नळाव पाणी. नंगाट गिराई केलंय. हां, आणि ही देवी नाही आहे, आधी माया शक्ती आहे. वा वा वा. हिचा नवरा एकपट. हिचा नवरा तर इतका खट्याळ. त्याची बायको मेली. बायको पूर्वीलाही बायका करायचे लोक असं म्हणतात. करायचे म्हणजे मिळत होत्या. आता बायको जे राहिले काहींचे मंगळवारी झाले आणि गुरुवारी नवरी गेली तर आलीच नाही. आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवरीच्या घरी गेली. तो एक तमाशा आहे. आता याची बायको मेली. कोणाची? शंकराची. महिला मंडळी, ही बाई इतकी नंगाट आहे देवी, हिनं देवाकडून करार करून घेतला होता, मी कोणताही अवतार जरी घेतला, नवरा माझा भगवान शंकरच. ते जमणार नाहीत. ते नाही आम्ही या वर्गात असं नाही. पार्वतीचं नाव शंकराची बायको मेली. ती काय रडलं बिडलं नाही. ती काय आपल्या असं फेसबुकला नाही, व्हॉट्सअपला नाही, रडलं बिडलं नाही. आता आम्ही तर मोबाईलच वापरते नाही. मी इतका सुखी आहे महाराज, कोणचं काय झालं आपल्याला काहीच माहीत नाही. व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, स्टेटस नाही, स्पिन टच नाही, काय नाही. मी हा मोबाईल एकाचसुद्धा आयुष्यात अजून घेतला नाही. कोणच्या दुकानच्या उद्घाटनाला गेलो तेवढं मिळालं, त्याच्यावर 2 वर्ष जाते नाही. आणि आपल्याला काही माहीतही होत नाही. काही माहीत व्हायचं कामच नाही, मोबाईलच नाही. नाही तर आता शिळीला बकरू झालं तरी व्हॉट्सअपला असतंय. कोंबडीनं अंडं घातलं बाई, आमच्या कोंबडीनं अंडं घातलं तरी राहत असं मग नाही. आता ते शंकर बिंकर काय रडलं बिडलं नाही, काही नाही, काय नाही, काय नाही. अहो त्यानं भजनच सुरू केलं रामाचं. कारण हा कट्टर भक्त कोणचा? रामाचा. बाकीचे सगळे देव, हा पठ्ठ्या महादेव. आणि हे रडलं बिडलं नाही, टी व्हीला पट्टी बिट्टी नाही, काय नाही, गड्यानं भजन सुरू केलं रामाचं. शंकर भजनात गुंतल्यामुळं माणसं मारायची बंद झाली. कारण हिच्या नवऱ्या का माणसं मारायचं खात आहे. चेअरमन आहे त्या सोसायटीचा तो. आणि ते माणसं मारायची बंद झाल्यामुळं वर माणसं जाईनं. मग वरच्यानी मिटिंग घेतली, खालून माणसं वर येईनं का? वर लय लफडेत महाराज. ते मी तुम्हाला सांगितले असते पण अजून मी गेलो नाही. मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तर तुम्ही मला खालून रिंगा द्या. हे गेले म्हणले बोला. अहो माणसंच वर येईना. हे म्हणले बस शंकर करते भजन, आणि भजन बंद झालं. जिथं भजन चालतं तिथं या मला जाता येत नाही. मग माणसं येताच येत नाही. मग हे म्हणले बस शंकर बिघडलं असं काहीतरी करा. म्हणले बायको करून द्या त्याला. मी लोक पहिल्यापासून आहेत महाराज, हे मेले नाहीत. गेले हे गेले शंकराकडं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही बो, यांच्या संग आलोय, तुम्ही उघडा डोळे ना आमचा हो द्या कार्यक्रम. मी सगळे म्हणले बा तुम्ही बायको करावं अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कवा, पण मला बायको द्यायला उठलाय कोण? नवरदेव काय पायाच वागाय का? अंगाला भस्म, गळ्यात साप, राहायला नदीव, फिरायला नंदीव, आणि खातं माणसं संपवणे. ही आलती हिमालयाच्या पोटी, राजा दक्षाच्या पोटी. कोण? पार्वती. तिच्या बापाला सांगितलं आता हीच मुलगी द्यायची. लग्नाची तयारी राजा दक्षानं पतसंस्था वगैरे काढली, लॉन्स वगैरे घेतलं, 13% पतसंस्था वगैरे काढून भारीतला डीजे बीजे, सत्काराचे फेटे बेटे, हळद मेहंदीची तयारी केली. शालू घेतला का तुम्ही लग्नात? शालू केवढ्याचा?
25,000 आता लबाड बोलू नका, देवी पुढं बसले तुम्ही. केवढे? हां केवढं जा 2 लाख. हां बरं जाऊ दे, तुम्ही नेसले किती वेळा? 20,000चा शालू घेऊन एकदा नेसण्यापेक्षा 20,000च्या जर साड्या घेतल्या असत्या तर शेवटची साडीसुद्धा तुला त्याच्यातलीच काम आली असती. कोणशी धावपळसुद्धा नसती झाली. आपल्या लोकांना पैसे कुठं घालावं हेच कळत नाही. ए आले लग्न जमलं, नवरदेव सजवला. कसा सजवला माहिती का? भस्म, साप गळ्यात, टाईट नवरदेव. आणि नवरदेव डोळेच उघडी न. ब्रह्मदेव आणि विष्णू गेले पळून. ते म्हणले झटे करता कुठं, नवरदेव डोळे उघडी न. नवरदेवानं उघडले डोळे, वराडच नाही. त्यानं दिली आरुळी, अख्खी भूतं गोळा झाली. मग हे फाशी घेईल, प्रेमभंग होईल, गाडीनं उडवेल. वराडाची फुल ट्रक घुसली मंडपात, निमा मंडप उडून गेला. अख्खं वराडच भूतं. लोक म्हणले नवरदेव असाय तर वराड कसं असं. मग शंकराने भूतांना सांगितलं तुम्ही घरी जा, माझं लग्न नाही होणार. माझ्यावर तांदूळ टाकायला कोणी जागणारच नाही तर काय. मग भूतांनी प्रश्न विचारला शंकराला, आम्ही जाणार नाही. शंकर म्हणले लग्न होणार नाही. मग भूतांनी प्रश्न विचारला शंकराला, आम्ही नाचायचं कधी? मग शंकराने भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगल अष्टकं होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली महाराज. ही फार जुनी पद्धत आहे महाराज. ही भूतांची अवलाद आहे महाराज. म्हणून तर नाचताना काही काय असं करतात पहा. हे कॅबिनमधून पडलेलं भूत आहे. शंकर नवरदेव झाले महिला मंडळ आणि वर ओवाळायची पाळी आली. आता वर ओवाळी ती नवरीची आत्या. आत्याचं ओवाळते ना, टीप घेऊन आली पाण्याचं, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहीत नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात बोट बुडवलं आणि वर हात केला. गळ्यातल्या बाबाने सलाम घातला. नवरीची आत्या जागेवर मेली रे, जागेवर मेली. आरडली नाही, वरडली नाही. त्याच साडीवर गेली ग बाई, त्याच साडीवर गेली. वर ओवाळणीची साडी घेऊ नये. ज्याने घेतली त्याने उद्या परत द्या बाई, नाही तर. शंकर नवरदेव झालं, लागलं लग्न. कसं लागलं? या कुंदे तुषार हार धवला हा या शुभ्र वस्त्रारुता या वीणावर दंड मंडित करा या क्षीत पद्मासना या ब्रह्मा च्युत शंकर प्रभुतिबिल देवे सदा वंदिता सामा पातु सरस्वती भगवती निशेष जाड्यापा शुभमंगल सावधान. पंढरपुरात काही वाजत गाजत, काही वाजत गाजत सोन्याचं बासिंग लगीन देवाचं लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाचं लागत.
लागलं लग्न. नवरी गेली नवरीच्या घरी. पूर्वी मुलीचं लग्न बाप जमवायचा असा नियम होता. आता तुम्ही बाकीचा विचार घरी गेल्यावर करा. गेलं लग्न लागलं. पार्वती गेली नवऱ्याच्या घरी. नवऱ्याचा अपमान झाला, बापानं केला. तिनं अग्नीत उडी टाकली. ते शरीराचे 51 तुकडे झाले. ते 51 तुकडे म्हणजे भारतातली देवीची 51 शक्तिपीठं. आणि त्यातली 3.5 महाराष्ट्रात आहेत. तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड आणि अर्ध सप्तशृंगी वणी. आणि ती देवी विचारे साहेबांनी तुमच्या सगळ्यांच्या सेवेसाठी तिचा नवरात्र केला. आणि म्हणून त्या देवीचा जो माऊलीने लिहिलेला जो हरिपाठ आहे त्याची कीर्ती जरी गायली तरी हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. हरिपाठ कीर्ती हो मुखे जरी गाय. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. मुखे जरी गाय. हरिपाठ कीर्ती 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 मुखे जरी गाय. पवित्राची होय देहाच्या. हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय. पवित्राची होय देहाच्या. पवित्राची होय देहाच्या. पवित्राची होय देहाच्या. हो 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 हरिमुखी म्हणा. हरिमुखी म्हणा. हो हरिमुखी म्हणा. हरिमुखे 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 म्हणा. हरिपाठाची कीर्ती जरी मुखानं गायली तरी देह पवित्र झाल्याशिवाय राहणार नाही. साबणाने चमडं स्वच्छ होईल, हरिपाठाने अंतकरण स्वच्छ होईल. साबणाने याचा सेंट येईल याचा, पण हरिपाठाने मृत्यूनंतरही कीर्ती राहील. हरिपाठ पाठ करा. ज्ञानेश्वरी महिला मंडळ देव घरात ठेवत जा. वाचू नका, कारण आपल्याला मालिकांमुळे वेळच कुठे. अहो आपल्यावर शिट्ट्या मोजायची पाळी आली ह्या मालिकेपायी. मालिका घेऊन बायको रिमोट हातात घेऊन बस. आपण म्हणलं 2 झाल्या, आता 1 राहिली ती तर उभे राहा, तेवढी उभे तेवढी बंद करा. नेमके आता ते हाताशिक 3 बायकांची कथा झाली. रंगलेली माणसं आहे आपण मालिकेत. आम्ही हरिपाठात रंगत नाही, मालिकेत रंगतो. आम्ही भजनात रंगत नाही, आम्ही नको तिथं रंगतो. पण पाया पडून सांगतो, शेवटी फळ आहेच. माना नाही तर नका मानू. एवढं पुण्य विचारे साहेबांनी कमवलं ना, या पुण्यावर कधी कमीच पडणार नाही. आता 8-9 दिवसाचा कार्यक्रम एवढा मोठा कोण कराय? कोणाला वेळ आहे भाऊ? इथं बापाचा दावा घालीन लोकांना वेळ नाही सध्या. लोक आता उगाच तुम्ही एवढे आजच बसले असते कीर्तनाला एवढा टाईम. आणि आज मला खरं सांगा, तुम्हाला बसायचं कवर आहे? अजून वाजले किती? 10. अजून किती? अजून काय विचार आहे? अरे 2 तास झाले माया पुढं बसून तुम्हाला. आता कवर बसवायचंय? अजून म्हणजे ह्या देवीची जी सेवा केली
ती सेवाच पुण्य झालं. आणि हेच पुण्य विचारे साहेबांच्या पाठीमागं उभे राहणार. तुम्ही बारीक अभ्यास करा, मला थोडं मागं न्यायचं आहे. हरिपाठाची कीर्ती का? महिला मंडळ आता सुट्ट्या लागल्यात पोरांना. सुट्टी लागली का तुला? परीक्षा जमली का? तुला काय माहिती? संपली. आता सुट्टी किती दिवस आहे? गावाकडे जायचं घे, इथंच राहते. आता ह्या पोरांना सुट्टीमध्ये हरिपाठ शिकवलं पाहिजे, पसायदान शिकवलं पाहिजे. इथून पुढच्या पिढीला विज्ञानाबरोबर आध्यात्मिक शिक्षण दिलंच पाहिजे. यावर तुमचं मत काय? तुम्हाला जर गुन्हेगारी कमी करायची असेल, तुम्हाला जर गुन्हेगारी कमी करायची असेल आणि संस्कारक्षम पिढी बनवायची असेल तर अध्यात्मच घरात पाहिजे. याच्यावर तुमचं काय मत आहे? विज्ञान कोणी नाकारत नाही, पण विज्ञान हे अध्यात्माशिवाय अंधारात आहे. आपण म्हणतोय रामाने पूल बांधला. रामाने बांधलेल्या पुलावरून वानरं गेली, पण तुकोबारायाने बांधलेल्या गाथा नावाच्या पुलावरून अख्खं जग ठरलं. आता आमच्या पुढं प्रश्न पडेल, गाथा म्हणजे काय? अजून 5 वर्षांना जग इतकं पुढं जाणार आहे. थिगळ हा शब्द शिक्षक गुरुजी विद्यार्थ्याला शिकवणार कसा? थिगळ सांगा ना, काय थिगळ म्हणजे काय? थिगळ फाटलेलं कापड नाही. आपण लहान असताना चड्डी जर फाटली तर आपली आई सुईने शिवत होती आणि त्याला फिट करत होती. याला म्हणायचं. आज थिगळ कुठे? आज जग इतकं माजाटलंय, चांगल्या चड्ड्या फाडून हिंडत आहे. किती भिकार अवलादीची लोक आहेत पहा तुम्ही, इतकी दरिद्री. आता एक चड्डी आली कुठून नालायकाने काढली, इथं कापित आहे, इथं कापित आहे, त्याच्यापेक्षा इथं 2 ठिकाणी काप, हिंड, नाही तर रविवारे घालूच नको. मग आता मला सांगा, थिगळ हा शब्द शिकवायचा कसा? अजून 5 वर्षानं जिल्हा परिषदेच्या गुरुजीला जर बैलगाडी शिकवायची असली, कुठे गाडी? त्याला लाकडाची बनवून आणावं लागेल. याला बैलगाडी म्हणत. मुलांनो, याला बैलगाडी म्हणत. मग मुलं विचारणार, गुरुजी याला काय चुपत? मग गुरुजी म्हणणार, बैल. मग एका गाडीला किती बैल चुपत? 2. मग आमच्या घरात तर एकच बैल आहे. गुरुजी म्हणणार, कशावरून? माझी मम्मी पप्पांना म्हणते तुमच्यात बैलात काही, म्हणून आता 1 बैलाची गाडी आली. आता जवळजवळ सगळ्या गाड्या 1 महिन्याच्या आहे. मग विचारे साहेबांनी आयोजित केले कार्यक्रमात सगळ्यांनी उद्यापासून 5 मिनिटं काम करायचं. सांगू महिला पुरुष सांगू, एक 5 मिनिटं तुम्ही फक्त देवघरात बसायचं रोज. देवनापच पाहिजे फक्त, कुणीच नाही. देवनापच. आणि असं दरिद्रेवान नाही बसायचं देवापुढं. फ्रेश. आता मी सकाळपासून 31 आहे तरी फ्रेश आहे की नाही? असं दरिद्रेवान नाही. आणि बोलायचं देवाशी मस्त. जनाबाईनं काय दिल्या? शिव्या दिल्या ना. सखूबाईनं आपलं जिजाबाईनं काय दिल्या? शिव्या. आपलं शिव्या नाही द्यायच्या. बोलायचं देवाशी. बोलाल का आजपासून? मी सांगतो असंच बोलायचं ना. असं दरिद्रेवान नाही बोलायचं देवाला. काय करू देवा, फाशी घे. काय करू देवा, पुरीचं लगीन जुळणं, जावई मिळणं, भाकर गिळणं, मग भात खाय. काही ते इतके दरिद्री आहेत. काय करू देवा, 5 वर्ष लग्नाला झाले,
देव म्हणले तुझं कान पाड आणू का, तुला बायको मॅच द्यायची. तू काय येडा बिलाय का काय, असं नाही मागायचं. देवाशी बोलायचं. बोलाल पहा बरं का, मस्त बोलायचं. आपण आणि देवच पाहिजे दोघे जण. देवा असं लाडात घ्यायचं देवाला. देवा ए देवा. कधी कधी पहा बरं, मूर्ख पोरगी दरिद्री पोर